Hello students, in today's lecture that we have seen what the exponential form and polar form of complex number. आज आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजे सांगा? Exponential form and polar form of a complex number. That is the polar and exponential form of complex number, right? Complex number. Today we have to see that the polar and exponential form of complex number. हे दोन्ही फॉर्म कसे असतात? अब तुम्हाला एखाद्या एक्झाम्पल मध्ये पोलर आणि एक्सपोनेन्शियल दोन्ही फॉर्म विचारतात. फाइंड आउट द पोलर and exponential form of given complex number. आता पहा याची थिअरेटिकल पार्ट आपल्याला पहिला शिकायचा आहे. अतिशय सोपा सरळ सुटसुटीत लक्ष द्या सगळ्यांनी. आता पहा ना, z is any complex number. Z is any complex number a plus b है. A plus b है. This is the general form or standard form. This is the general and standard form of complex number. हा complex number चा जनरल फॉर्म आहे बरोबर ना, a plus b आहे. आता हाच कॉम्प्लेक्स नंबर मला दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहायचा. तो फॉर्म कुठला आहे? पोलर फॉर्म. हाच कॉम्प्लेक्स नंबर मला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचा? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये मी लिहू शकतो. पण तो काय कन्सेप्ट आहे हे पहिल्यांदा आपल्याला थिअरेटिकली पाहावं लागेल. समजतंय मी काय म्हणतो? आता लक्ष द्या. पोलर आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म शिकताना this z is equal to ab. Z is equal to ab. A plus b. This is the standard or general form. Now it's Cartesian coordinates. मला सांगा Cartesian coordinates काय ना सांगा? Cartesian coordinates that is p ab. Cartesian coordinates का असतात? p ab. तुम्हाला माहिती ओके. and what are the polar coordinates? समजून घ्या. what are the polar coordinates? It is polar coordinate r, theta. काय म्हणतो? r, theta. तर r काय? याला होता कार्टेशियन कोऑर्डिनेट. हा कॉम्प्लेक्स नंबर असेल a आणि b ची व्हॅल्यू जर तो जर पॉइंट पुट केला तर कार्टेशियन कोऑर्डिनेट x y चे कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि p त्याच पॉइंटचे हे काय असतात? पोलर कोऑर्डिनेट्स. काय असतात? पोलर कोऑर्डिनेट. मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो काय असतं कन्सेप्ट. This is y axis, this is x axis. The complex number is z is equal to a plus b. This point p, that is a and a comma b. This point p, a comma b are the Cartesian coordinates. आणि r theta काय मी तुम्हाला सांगतो. हा पॉइंट p आहे. ही OP जोडली. OP आपण जोडली. हे OP डिस्टन्स आहे का? दिस इज r. आणि OP x ऍक्सिस बरोबर. OP x ऍक्सिस बरोबर जो अँगल करते, दिस इज थीटा. OP x ऍक्सिस बरोबर जो अँगल करते, which is nothing but theta. This is nothing but y axis. This is y axis. This is x axis. This is theta. Okay. What is a and what is b? This is a. This is b. Right? And this is b. And this is a. Opposite sides are equal. This is r and this is theta. मग समजा तो पॉइंट जर x y कोऑर्डिनेट मध्ये दिला त्याला म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. काय म्हणतात? कार्टेशियन कोऑर्डिनेट. आणि तोच पॉइंट b r थीटा मध्ये. r is nothing but this OP. OP डिस्टन्स r आहे आणि OP x ऍक्सिस बरोबर अँगल थीटा. ह्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा मी तो पॉइंट लिहू शकतो. आणि त्या फॉर्मॅटला काय म्हणायचं? पोलर कोऑर्डिनेट्स. काय म्हणतो? पोलर कोऑर्डिनेट. समजते मी काय म्हणतोय? अतिशय सोपं आहे. ओके. आता लक्ष द्या. हे झाल्यानंतर आपल्याला शिकायचं आता पोलर फॉर्म. आपल्याला काय शिकायचं आता? पोलर फॉर्म काय असतो? बेसिक फॉर्म काय असतो? a plus b आहे. स्टँडर्ड फॉर्म काय असतो? सांगा. स्टँडर्ड फॉर्म a plus b आहे. आपल्याला शिकायचं आता पोलर फॉर्म. आपल्याला काय शिकायचं? पोलर फॉर्म. त्यासाठी सगळ्यांनी समजून घ्या. दिस इज मला सांगा हा जो ट्रायंगल आहे OP, समजा p डॅश म्हणतो. हा काय? p डॅश. OP p डॅश. इन ट्रायंगल OP p डॅश. व्हॉट इज साइन थीटा? लक्ष द्या बघा. इन ट्रायंगल OP p डॅश. व्हॉट इज साइन थीटा? साइन थीटा काय? अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. साइन थीटा काय असतो? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. म्हणजे b अपॉन काय आपण
b upon r, opposite side upon hypotenuse. नंतर cos theta का cos theta सांगा, cos theta का बोला cos theta is equal to काय adjacent upon hypotenuse. cos theta का adjacent upon hypotenuse, that is a upon r, a upon r. म्हणजे जर मी r ची व्हॅल्यू काढली और b ची व्हॅल्यू काढली तर काय येते r sin theta, b ची व्हॅल्यू काय येते r sin theta. इथे तर a ची व्हॅल्यू काढली काय येते r cos theta, काय येते r cos theta. हे sin आणि cos च्या व्हॅल्यू आहे. नंतर जो आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे तो काय बोलणार a plus b आहे. आपला कॉम्प्लेक्स नंबर काय बोला a plus b आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मावर कॉम्प्लेक्स नंबर z is equal to काय बोलणार a plus b आहे. काय a plus b आहे. This is the what general form or standard form. z is equal to what is the value of a बोला r cos theta. What is the value of a r cos theta plus what is the value of b बोला r sin theta, r sin theta into r. हाँ I already आहे. यातून कॉमन काय निघते कॉमन बोला r कॉमन निघते. कॉमन काय निघते r, z is equal to r कॉमन निघाला. आतमध्ये काय आहे cos theta plus I sin cos theta plus I sin theta, and this is what polar form forms. This is what polar form of a complex number. हा जो फॉर्मॅट आहे त्याला म्हणतात पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स. काय म्हणतात polar form of complex number. Polar form of complex number. This is the polar form of complex number. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो एक सिरीज आहे, एक काय म्हणतो सिरीज आहे. त्या सिरीज नुसार आता ते तुम्हाला एक्सपोनेन्शियल ज्या सिरीज असतात एक्सपोनेन्शियल सिरीज त्या सिरीज मध्ये आता तुम्हाला चॅप्टर झाले म्हणून तुम्हाला इथे लगेच कळणार. मॅथचा प्रत्येक चॅप्टर थोडं एकमेकावर डिपेंड असतं. एकदा सगळे चॅप्टर संपल्यानंतर जे काही थोडं बारकाव असेल तुम्हाला मिक्स होऊन जातं, म्हणजे कळून येतात तुम्हाला. मग त्या सिक्वेन्स आणि सिरीज या चॅप्टर मध्ये तो कन्सेप्ट आहे की cos theta plus I sin theta. Here cos theta plus I sin theta is equal to e raised to I theta is equal to e raised to I theta is equal to e raised to I theta. ही व्हॅल्यू आहे. आता जर पुट केली की z is equal to काय म्हणतो r into e raised to I theta, and this format is nothing but exponential form of complex number. This format is nothing but exponential form of complex number. Exponential form of complex. This is the exponential format of complex number. अतिशय सोपं आणि सरळ आहे. लक्षात आलं. This is the polar form. This is the exponential. आता मला पोलर फॉर्म शोधायचा आहे. आता मला काय शोधायचं आहे पोलर फॉर्म शोधायचं. मला कोणाची गरज पडणार आहे r. मला कोणाची गरज पडणार आहे r म्हणजे कोण आहे लेंथ OP. OP चा फॉर्म्युला काय √a² + b². मागच्या लेक्चर मध्ये पाहिले मॉड्युलस आहे ना r काय मॉड्युलस वेर r is equal to काय फॉर्म्युला सांग r is equal to बोला a² + b². अजून मला लागतो ना थीटा. मला कोणाची व्हॅल्यू लागते थीटाची व्हॅल्यू. तर थीटाचा फॉर्म्युला काय amplitude. What is the formula for theta? Amplitude. Theta is equal to tan inverse of bola. Theta is equal to काल शिकलो ना आपण tan inverse of बोला b upon a. tan inverse of b upon a. आणि हे दोन फॉर्म्युले मला हे शोधताना लागतात. And this is the polar form of complex number and this is the बोला exponential form of complex number. This is polar form. This is exponential form. लक्षात घ्या संख्यांनी व्यवस्थित समजून घ्या. याला म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, याला म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स AB, याला म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स r थीटा. मेनली कॉम्प्लेक्स नंबर z is equal to a plus b r. PAB this is कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. म्हणजे पोलर कोऑर्डिनेट्स सारखे पण लिहू शकतो PB r थीटा. This is the diagram. This is the Argand diagram of complex number. याला म्हणतात Argand diagram. This is point AB. This is B. This is A. This is R. That is modulus. Okay. मग sin theta फॉर्म्युला opposite upon hypotenuse, cos theta formula adjacent upon hypotenuse. b आणि a च्या व्हॅल्यू शोधल्या. जनरल फॉर्म्युला काय z is equal to a plus b आहे. त्या a आणि b च्या व्हॅल्यू पुट केल्या, r कॉमन काढला, and this is nothing but polar form of complex number. This is nothing but polar form of complex number, and this is nothing but exponential form of complex number. This is nothing but exponential form of complex number. आणि हे r आणि थीटाच्या व्हॅल्यू, r म्हणजे काय मॉड्युलस आणि थीटा म्हणजे काय एम्प्लिट्यूड. त्याला म्हणतात आर्ग्युमेंट. हे आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिले, प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिले. समजतंय? एकदा बघून घ्या.
ओके. आता पहा याची जी एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. लक्ष असं आहे की पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता मग पहा, तो क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.3 एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 4 आहे. पहा एक्सरसाइज 1.3 एक्सरसाइज 1.3 त्यातला क्वेश्चन नंबर 4 आहे. पहा क्वेश्चन नंबर 4 एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. express the following complex numbers. Express the following complex numbers in polar form and exponential form. In polar form and exponential form. Exponential form. माझा पहा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पोलर फॉर्म, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये काय करायचं आहे, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे दिलेला फक्त असणार आहे जनरल फॉर्म ऑफ स्टँडर्ड फॉर्म. आता पहा फर्स्ट एक्झाम्पल आहे. द फर्स्ट एक्झाम्पल इज z is equal to -1 plus √3r. -1 plus √3r. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लक्ष द्या. लक्ष द्या बरं सगळं. बारकावे समजून घ्या. आन्सर पहा. given complex number. Given complex number. What is given complex number? Z is equal to काय? -1 plus √3 -1 plus √3r. Compare with कुणाशी कंपेअर करायचं बोला. Z is equal to a plus br. Okay. What is a? -1. What is b? √3. What is a? -1. What is b? √3. Then what is the formula for r? What is formula for r? Under root बोला. Under root काय बोला? a square plus b square. r is equal -1 चा square plus √3 चा square म्हणजे under root of 1 plus 3. r is equal to under root of 4. That is equal to 2. r ची व्हॅल्यू किती आली सांगा. r is equal to किती आला सांगा बोला. r is equal to किती आला. r is equal to 2. r ची व्हॅल्यू किती आलेली 2 आलेली. पुढची गोष्ट थीटा फाइंड आउट करायचं. कारण की एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट आणि पोलर फॉर्म दोन्ही फॉर्मॅट मध्ये सगळ्यात महत्त्वाचं दोन गोष्टी गरज पडते, r आणि थीटा. कशाची गरज पडते? r आणि थीटा. ओके. मग r ची व्हॅल्यू 2 आलेली. नाउ थीटा. व्हॉट इज द फॉर्म्युला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. थीटा फाइंड आउट करायचं ना 45 डिग्री 80 डिग्री 130 डिग्री काय असेल तो. थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ते तुम्हाला कसं ओळखायचं 1 मिनिट सांगतो. a ची व्हॅल्यू काय? a ची व्हॅल्यू निगेटिव्ह. a कसा आहे? निगेटिव्ह. b कसा आहे? पॉझिटिव्ह. मग तो जो पॉइंट असणार आहे त्याचा x कोऑर्डिनेट कसा आहे? निगेटिव्ह. x कोऑर्डिनेट कसा आहे? निगेटिव्ह. y कोऑर्डिनेट कसा आहे? पॉझिटिव्ह. मग x कोऑर्डिनेट निगेटिव्ह, y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, थीटा लाइज इन विच कोऑर्डिनेट? मी तुम्हाला सांगू शकतो. दिस इज y axis, दिस इज x axis. समजा तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर दोन्ही पॉझिटिव्ह असतात. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर दोन्ही काय असतात? पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट x निगेटिव्ह, y पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट. दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट. इथं x पण निगेटिव्ह, y पण निगेटिव्ह, कॉमा निगेटिव्ह. दिस इज द थर्ड क्वाड्रंट. आणि नंतर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह म्हणजे काय असणार? प्लस आणि मायनस. मग दिस इज द फोर्थ क्वाड्रंट. ओके.
समस्या आहे मला काय म्हणायचं, कारण की तुझं बघा हा निगेटिव्ह आहे, एक ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह, हे कुठतरी असं असणार ना, आणि तर पॉईंट असणार, दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर कुठतरी असं पॉईंट असणार ना, समजा एक निगेटिव्ह दोन्ही निगेटिव्ह असेल तर कुठतरी असं पॉईंट असणार ना, समस्या आहे ना, तो कॉम्प्लेक्स नंबर. याचा अर्थ थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कळतंय का, समस्या आहे का मला काय म्हणायचं. ओके, मग आता थीटा लाइज इन विच क्वाड्रंट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर थीटा, थीटा लाइज इन विच क्वाड्रंट बोला, सेकंड क्वाड्रंट. ह्या एक्झाम्पल मध्ये, ह्या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये थीटा लाइज इन सेकंड क्वाड्रंट, थीटा लाइज इन सेकंड क्वाड्रंट. मग आता मला सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला थीटा, थीटा इज इक्वल टू tan inverse of b upon a, theta is equal to tan inverse of b upon a, that is tan inverse of what is b, what is b, root 3, what is a, minus 1, that is tan inverse of minus root 3, tan inverse of minus root 3. ही व्हॅल्यू मला शोधायची. थीटा लाइज इन सेकंड क्वाड्रंट, थीटा लाइज इन सेकंड क्वाड्रंट. आता पहा तुम्हाला मी जे ट्रिग्नोमेट्री त्याचे चॅप्टर अजून शिकवलेलं नाही, ट्रिग्नोमेट्री सेकंड, ट्रिग्नोमेट्री थर्ड, ट्रिग्नोमेट्री फोर्थ, हे जे बेसिक टॉपिक आहे का त्याच्यात तुम्हाला हे इनवर्सचे हे व्हॅल्यू तुम्हाला काढते. आता मी तुम्हाला तात्पुरतं फक्त ही व्हॅल्यू कशी काढायची ही तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. मग तुम्हाला ते डिटेल मध्ये येण्यासाठी अजून तुम्ही शिकून झालं नाही त्यामुळे तुम्हाला अवघड जाईल जरा. ज्यावेळेस मी चॅप्टर शिकवले ट्रिग्नोमेट्रीचे, कारण की हे सगळे चॅप्टर एकमेकांच्या कोरिलेटेड असतात, समजून घ्या, घाबरून अजिबात नाही, अतिशय सोपं आहे ट्रिग्नोमेट्री. ओके, मग आता मला सांगा माझा क्वाड्रंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये, माझा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट कुठून पुढे चालू होतो, सेकंड क्वाड्रंट कुठून पुढे चालू होतो, 90 0 ते 90 फर्स्ट क्वाड्रंट असतो, 90 ते 180 सेकंड क्वाड्रंट असतो, 180 ते 270 थर्ड क्वाड्रंट, 270 टू 360 फोर्थ क्वाड्रंट असतो. म्हणजे माझा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड, म्हणजे 90 पेक्षा मोठा आहे, 90 पेक्षा मोठा, 180 पेक्षा छोटा, हे माझं उत्तर. म्हणजे 120 असेल, 130 असेल, 140 असेल, जो येतो. आता रूट 3 बघायचं, tan inverse of minus root 3, ओके, tan inverse of minus root 3, राइट. मग tan inverse of minus root 3 ना, मग रूट 3 साठी tan चा कोणता अँगल आहे हे चेक करायचं. रूट 3 साठी tan चा कोणता अँगल आहे, 60 डिग्री, बिकॉज tan 60 रूट 3, मग 60 डिग्री येतो, 60 डिग्री येतो. पण 60 डिग्री माझं उत्तर नाहीये, बिकॉज 60 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट, माझं उत्तर कोणत्या, सेकंड क्वाड्रंट मध्ये, कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग याची मिरर इमेज काढायची, याची काय घ्यायची, मिरर इमेज. समजा इथं आरसा लावला, इथं आरसा लावला, हे कसं येणार आहे, असं, ही झाली याची मिरर इमेज. म्हणजे हा 60 आहे ना, ए बाळांनो, हा 60 आहे ना, मग हा सुद्धा किती येणार आहे, 60, हा किती येणार आहे, 60. पण मला ह्या अँगलची गरज आहे, मला गरज आहे ह्या अँगलची, गरज कोणत्या अँगलची, 0 पासून मोजतो ना आपण. मग जर हा 60 काढून टाकला ते 180 मधून, हे पूर्ण 180 मधून हे 60 गायब झाले, 180 मधून हे 60 गायब झाले, 180 मधून 60 गेले किती झाले, 120 डिग्री. किती वाढलो, 120 डिग्री. याचा आन्सर काय वाढलो, 120. tan inverse of minus root 3 किती, 120 डिग्री. पण डिग्री मध्ये ठेवायचं नाही, रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं. कशात कन्वर्ट करायचं, रॅडियन मध्ये. थीटा इज इक्वल टू किती आलं, 120 डिग्री. पण डिग्री मध्ये चालत नाही. मग डिग्रीचं रॅडियन कसं करायचं तुम्हाला शिकवले, 180 अपॉन सॉरी पाय अपॉन 180 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मग येणार आन्सर काय असतं म्हणून, रॅडियन 0 0 गेन, साइन मध्ये 12 साइन 3 का 2 पाय बाय 3 रॅडियन, 2 पाय बाय 3 रॅडियन. मग थीटा इज इक्वल टू त्याला 2 पाय बाय 3 रॅडियन. हे पण आलो नाही आता. मी अजून पोलर फॉर्म शोधलाय का, नाही. व्हॉट इज द पोलर फॉर्म, सांगा मला. व्हॉट इज द पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, बोला बोला. व्हॉट इज द पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, पोलर फॉर्म इज, पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय, z is equal to r in bracket बोला cos theta plus I sin theta. This is the polar form. This is the polar form. What is the r? What is r? 2. What is theta? 2 pi by 3. म्हणजे cos 2 pi by 3 plus I sin बोला theta 2 pi by 3. And this is the z, or this is the polar form. This is the polar form. Now what is the exponential form? What is the exponential form? What is the exponential form of complex number? What is the exponential form? Z is equal to बोला r e raised to I theta. R e raised to I theta. Z is equal to r e raised to I. What is theta? 2 pi by 3. And this is the answer. This is the
exponential form of complex number. This is a very simple, interesting polar and exponential form. Very easy. समजते सगळ्यांना? व्यवस्थित बघून घ्या एकदा, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. Okay, this is the exponential form. This is the exponential form and polar form of complex number. Okay, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अँगल कसा आणायचा. ज्यावेळेस तुम्हाला मी ट्रिग्नोमेट्री शिकवतो, ज्यावेळेस मी तुम्हाला ट्रिगोनोमेट्री शिकवतो, त्यावेळेस तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी सगळ्या एकदम सोप्या वाटतील. आणि ट्रिगोनोमेट्री आता कसं आहे, कोरोनामुळे लय मोठा प्रॉब्लेम झाला. तर तुम्ही आतापर्यंत ट्रिगोनोमेट्री शिकून गेले असते, आता खूप जाऊ दे, आता काय प्रॉब्लेम झालंच आहे सगळ्यांना, काही टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस तुमचे लाईव्ह क्लास चालू होतील त्यावेळेस आपण ते डिटेलमध्ये घेणार, त्याची काही काळजी नका करू तुम्ही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, that is the exponential form and polar form. Next example is the next example is z is equal to, हे मी एक्स्ट्रा पाचवा एक्झाम्पल आहे, 1 plus 2y divided by 1 minus 3y. 1 plus 2y divided by 1 plus 2y divided by 1 minus 3y. आता आपल्याला a plus bi च्या फॉर्मॅट मध्ये आणायला लागेल. हा कॉम्प्लेक्स नंबर, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर सगळ्यात पहिल्यांदा a plus bi च्या काय आणायला लागेल, फॉर्मॅट मध्ये आणायला लागेल. त्याशिवाय सिम्प्लिफाय नाही होणार. मग आता पहिला a plus bi च्या हा फॉर्मॅट मध्ये दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन आहे, आणि दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन कशी करायला शिकवतो तुम्हाला. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट काय करायचं, मल्टिप्लाइड अँड डिवाइड. z is equal to 1 plus 2y 1 minus 3y, म्हणजे 1 plus 3y ने मल्टिप्लाय 1 plus 3y ने डिवाइड केलं, म्हणजे 1 into 1 1, 1 into 3y 3y, 2y into 1 2y, 3 2 6 6i square. काय राहणार, 6i square. खाली a minus b into a plus b, काय a square minus b square, म्हणजे 1 minus 3i ब्रॅकेटचा स्क्वेअर, 1 minus 3i ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथं 1 plus 3 2 किती 5 5i, i square ची व्हॅल्यू काय -1. मग इथं 1 minus 9i चा काय होणार स्क्वेअर, म्हणजे -5 -6 plus 1 किती होणार -5 plus 5i आणि डिवाइड बाय i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 म्हणजे 9 plus 1 किती होणार 10. 10 ने जर मी डिवाइड केलं, 10 ने जर मी डिवाइड केलं, तर 10 ने डिवाइड केलं तर z इक्वल टू काय ना सांगा, z इक्वल काय, 10 ने डिवाइड केलं 5 गुणे 10 -1/2 प्लस 5 गुणे 10 प्लस 1/2 into r. दिस इज द कॉम्प्लेक्स नंबर. आताशी आपल्याला हा कॉम्प्लेक्स नंबर मिळाला. आता पुढची प्रोसेस पुढे सुरुवात करायची, बरोबर. या आताशी मी दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय केला, त्याला a plus bi च्या फॉर्मॅट मध्ये आणला. मग नेक्स्ट स्टेप, कंपेअर विथ कुणाशी कंपेअर करायचं, z इक्वल टू काय पाहणार a plus b. a ची व्हॅल्यू काय -1/2, b ची व्हॅल्यू काय 1/2. इथपर्यंत आलं. नंतर आपल्याला लागतो r. नंतर काय लागतो आपल्याला r. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर r? दॅट इज द मॉड्युलस अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मग r इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a स्क्वेअर, दॅट इज -1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे काय लागेल म्हणून सांगा, 1/4 प्लस 1/4, दॅट इज अंडर रूट ऑफ 1/4 प्लस, बोला 1/4 प्लस 1/4 म्हणजे काय होणार 2/4. काय म्हणून 2/4 म्हणजे हे काय होणार सांगा, अंडर रूट ऑफ काय होणार आहे 1/2. मग r किती आला, अंडर रूट r काय आला अंडर रूट 1/2. ही आली r ची व्हॅल्यू. नंतर आपल्याला वी हॅव टू फाइंड थीटा. What is the formula for theta? Tan inverse of b upon a. Yes or no? What is theta? Theta is what? Tan inverse of b upon a. That is the theta. Theta is equal to what? Tan inverse of b upon a. Okay? That is theta is equal to tan inverse of what is b? बोला b ची किंमत काय 1/2. किती आहे 1/2 डिवाइड बाय what is value of a? -1/2. किती म्हणून -1/2 get cancel. That is tan inverse of
tan इनवर्स ऑफ बोला -1 थीटा किती आला tan इनवर्स ऑफ -1 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थीटा लाइज इन विच क्वाड्रंट तुम्हाला माहिती आहे का यस और नो शोधावं लागेल a ची किंमत काय मायनस b ची किंमत काय प्लस मायनस प्लस लाइज इन विच क्वाड्रंट बोला मायनस प्लस लाइज इन विच क्वाड्रंट x नेगेटिव्ह y positive which quadrant x negative y positive lies in second quadrant theta lies in second quadrant लक्षात ठेवा मग theta lies in second quadrant theta lies in second quadrant second quadrant कुठून कुठपर्यंत असतो 90 पेक्षा मोठा 180 पेक्षा छोटा ओके मग लक्ष द्या मग आता समजून घ्या मी सगळं सॉल्व करतो This is y axis, this is x axis. 0 to 90 first quadrant, 90 to 180 second quadrant. आपलं उत्तर सेकंड क्वाड्रंट मध्ये माहित नाही किती येते शोधायचे आपल्याला. मग आता हे मायनस बिनस सगळे साइन घालतात हा एक लक्ष द्या tan इनवर्स ऑफ a. आपल्याला एवढं कळलं की आपला जो अँगल आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये हे आपल्याला एवढं कळलं बरोबर. मग आता याच्यावर लक्ष द्या मायनस बिनस सोडून द्या एक लक्ष द्या tan इनवर्स 1 साठी कोणता अँगल आहे tanचा ह्याचा विचार करा 1 साठी कोणता अँगल आहे 1 1 1 1 tan 45 वर tan 45 बघा इनवर्स कसा असतो माहिती का tan 45 डिग्री इज 1 कसा असतो बघा tan 45 डिग्री इज 1 then 1 is nothing but or 45 degree is nothing but tan inverse of 1 असा कन्सेप्ट असतो 45 degree is nothing but tan inverse of 1 हे इनवर्सचा कन्सेप्ट झाला असं असतं 1 साठी किती 45 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो पहिल्या क्वाड्रंट मध्ये मग इथं 45 डिग्री हा किती आहे 45 आला 45 याची मिरर इमेज काढली हे उत्तर नाही आपलं 45 डिग्री 45 डिग्री इज नॉट आवर आन्सर बिकॉज 45 डिग्री लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट आपलं उत्तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मग काय करायचं याची मिरर जसं काही आरसा ठेवलाय आरसा मिरर याची मिरर इमेज काढायची ती अशी दिसणार मग हा 45 मिरर इमेज नुसार हा पण 45 येणार आणि हा पण 45 असणार म्हणजे 90 आणि 45 किती 135 90 आणि 45 किती 135 म्हणजे हा जो इथपर्यंत अँगल आहे तो मला 0 पासून मेजर करतो ना 135 डिग्री and this is my answer 135 degree. Theta is equal to 135 degree. पण डिग्री चालत नाही कन्वर्ट इनटू रेडियन that is 135 into pi upon 180 मग आता किती भागायला 5 घेऊन बघ तुम्ही 5 दुणे 10 5 7 35 5 3 15 16 17 18 30 5 6 30 9 3 27 9 36 3 pi by 4 थीटा इज इक्वल टू किती आला बोला थीटा इज इक्वल टू किती आला 3 pi by 4 राइट आला थीटा व्हाट इज आवर पोलर फॉर्म बोला पोलर फॉर्म काय असणार पोलर फॉर्म इज बोला z is equal to r बोला cos थीटा प्लस i sin थीटा ओके मग r किती r बोला r that is 1 upon root 2 r किती आहे 1 upon root 2 बघा 1 upon root 2 ना r किती आहे 1 upon root 2 नंतर इथं cos थीटा किती बोला थीटा 3 pi by 4 3 pi by 4 plus i sin थीटा किती आहे 3 pi by 4 and this is my polar form this is my बोला this is my polar form now my exponential form what is my exponential form z is equal to r e raised to I theta r किती 1 upon root 2 e raised to I and theta किती 3 pi by 4 that is z this is my exponential form अतिशय मस्त आणि छान गणित आहे सगळ्यात महत्त्वाचे पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ओके सगळ्यांना समजले असतीलच व्यवस्थित बघून घ्या अतिशय सोपी सरळ आणि सुटसुटीत एक्झाम्पल आहे काही अवघड नाही म्हणून तुम्हाला क्वाड्रंट समजलं पाहिजे आणि क्वाड्रंट कसा समजून घ्यायचं हे तुम्हाला मी शिकवलंय आता बरोबर ना हाऊ टू अंडरस्टँड और व्हॉट इज द क्वाड्रंट ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर दिस इज द इम्पॉर्टंट थिंग दॅट वी हॅव टू लर्न ओके